मी नीता सावंत, शिक्षिका समुपदेशक, श्री गोविंद बाल मंदिर माध्यमिक विद्यालय अंधेरी पूर्व इथे कार्यरत आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत करते. व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा हा कार्यक्रम गुरुवारी सकाळी 10 वाजता प्रक्षेपित केला जातो प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई. या कार्यक्रमात आपण विविध मान्यवरांना आमंत्रित करीत असतो आणि त्यांचे व्यावसायिक महत्व, त्यांनी केलेल्या व्यवसायाविषयीचे जे कार्य आहे ते जाणून घेत असतो. आज आपण संवाद साधणार आहोत फिटनेस ट्रेनर अमोल सुनील दर्गे सर यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. आपण अमोल सुनील दर्गे सर यांचा परिचय करून घेणार आहोत. अमोल सरांचं शिक्षण बीकॉम पर्यंत झालेलं आहे आणि बीकॉम करता करताच त्यांनी K11 फिटनेस स्कूल ऑफ सायन्स इथून, तसंच इंटेलेक्च्युअल फिटनेस स्पोर्ट्स अकॅडमी इथून त्यांनी 6 महिन्याचा फिटनेस ट्रेनिंगचा कोर्स केलेला आहे. त्यानंतर ताज हॉटेलमध्ये आदित्य बिर्ला IIT मुंबई पवई इथे देखील त्यांनी आपलं काम केलेलं आहे. तसंच सेलिब्रिटींचे पर्सनल ट्रेनर अशी त्यांची प्रसिद्धी आहे. यानंतर अगदी महत्वाचं म्हणजे मुंबई श्री आणि महाराष्ट्र श्री या स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे. या सर्वांसाठी तुमचं खूप खूप अभिनंदन सर आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सर, आपण मुलाखतीला सुरुवात करतो आहोत. पहिला प्रश्न मला असा विचारावासा वाटेल की तुम्ही या क्षेत्रात करिअर करावं तुम्हाला असं का वाटलं? मुळात जसं मी 10वीचा माझा रिझल्ट लागला, 10वीची माझी जशी एक्झाम झाली त्याच्यानंतर मी खूप अतिशय बारीक होतो. माझं वजन जवळपास 38 किलो होतं त्यावेळेला. तर त्यावेळेला म्हटलं नाही, आता आपल्याला स्वतःचं शरीर सुधारायचंय, सो काय करायचं. तर लोक जिमला जातात, तर ठीक आहे, म्हणजे एकच सोल्युशन दिसतं की जिमला जायचं. जे काही खात होतो ते अंगाला लागत नव्हतं, तर म्हटलं चला आपण पण एक ट्राय करूया. तर जिमला गेलो, सुरुवात झाली व्यायाम करायची, व्यायामाची आवड झाली आणि हळूहळू मग आवड ती पॅशन मध्ये निर्माण झालं की नाही, आता आपल्याला ठीक आहे, एक ट्राय करूया की ह्याच्यामधून करिअर आपण घडवू शकतो का. मग हळूहळू मी सर्च केलं की बाबा ठीक आहे, जर आपल्याला ह्याच्यामध्ये करिअर करायचंय तर कसं करायचं. मग मला नंतर कळत गेलं की हा ठीक आहे, ह्याचे काही व्हेरियस कोर्सेस असतात. मग मी त्या कोर्सेस बद्दल एन्क्वायरी केली आणि मग त्यानुसार मी पुढे चालत गेलो. म्हणजे बीकॉम होता होताच तुम्ही हे कोर्सेस तुम्ही केले आणि पुढे त्यातून स्वतःचा व्यवसाय कसा निर्माण करायचा किंवा करिअर डेव्हलप कसं करायचं याची तुम्हाला कल्पना येत गेली, बरोबर ना? असं तुम्हाला म्हणायचं. बरोबर. या क्षेत्रात येण्यासाठी कोणत्या क्षमता पात्रता लागतात, काय स्किल्स लागतात? तुम्हाला जर या क्षेत्रात यायचंय, फर्स्ट यू शुड बी कम्प्लिटली फिट. तुम्ही हे स्वतः फिट असायला हवे. आणि सेकंड थिंग, जर तुम्हाला या क्षेत्रात यायचंय तर ह्याचे काही कोर्सेस येतात, तर तुम्हाला ते कोर्सेस करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळते, त्याने मग तुम्ही एलिजिबल होता एक फिटनेस ट्रेनर म्हणून किंवा एक फिटनेस इन्स्ट्रक्टर म्हणून. मग तुम्ही कुठल्याही जिम मध्ये किंवा क्लब मध्ये तुम्ही काम करू शकता. बरोबर. म्हणजे यासाठी केवळ म्हणजे 12वी असलं तरी सुद्धा चालतं का सर, की ग्रॅज्युएशन आवश्यक आहे? नाही, बेसिक जे एज्युकेशन आहे ना, हे ऍटलिस्ट 10th तरी असावं. 10th पास जरी असेल तरी आपण या फील्ड मध्ये येऊन एक्सटर्नली तुम्ही त्या काही अकॅडमीज आहेत, तुम्ही त्या अकॅडमीज मधून कोर्स करून तुम्ही एलिजिबल होऊ शकता. मग त्या कोणत्या कोणत्या अकॅडमीज आहेत, म्हणजे मुंबईतल्या कोणत्या अकॅडमीज तुम्हाला माहिती आहेत? एक सांताक्रूजला अकॅडमी आहे, जिथून मी स्वतः कोर्स केलेला आहे मागे, K11 अकॅडमी म्हणून आहे. आणि त्याच्यानंतर एक विक्रोळीमध्ये आहे, IFSM अकॅडमी म्हणून आहे. अशा अजून 2-3 अकॅडमीज आहेत, तिथून तुम्ही कोर्स करू शकता. म्हणजे त्याला फक्त 10वी असलं तरी सुद्धा चालतं, पण तुम्हाला त्याची आवड हवी, फिटनेसची आवड हवी आणि स्वतः ते सगळं फॉलो केलं पाहिजे, स्वतः फॉलो करायला हवं, बरोबर ना? बरं. व्यावसायिक शिक्षण संस्थेत तुम्ही प्रवेश कसा मिळवला? रिपीट करा ना, मला आवाज नाही. बरं. व्यावसायिक शिक्षण संस्था म्हणजे आता तुम्ही सांगता आहात K11 सारखी, तर तिथे प्रवेश प्रक्रिया काय असते, कसा प्रवेश दिला जातो, ऍडमिशन कसं?
आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठल्याही अकॅडमीमध्ये जायचंय, फॉर एक्झाम्पल IFSC आहे, विक्रोळीला आहे. हम्म. सो तुम्हाला त्या ऍड्रेस वरती जावं लागेल, त्या अकॅडमीला व्हिजिट करावं लागेल, तिथे त्यांचा हेल्प डेस्क असतो, तिथे तुम्ही नॉर्मल प्रोसिजर आहे, काही नाही, ते तुम्हाला समजवतील. एक अमाऊंट जी कोर्सची आहे ती तुम्हाला पे करायचे. लेक्चर्स असतात, काही समजा मुलं असतात जे काम पण करतात, मग त्यांना वेळ नाही मिळत, मग त्यांच्यासाठी वीकेंड बॅचेस स्पेशली असतात. मग काही लोकांसाठी रेग्युलर बॅचेस सुद्धा असतात. म्हणजे मग तुम्हाला जसं जमतंय तसं तुम्ही एनरोल करू शकता. म्हणजे विद्यार्थ्यांना ही एक सोय आहे की तुम्ही तुमचा हो हो. अभ्यासक्रम सांभाळून, तुम्ही तुमची नोकरी सांभाळून हा कोर्स केला कारण जसं मी तरी. होतो, कारण जसं मी होतो, फॉर एक्झाम्पल हा. 12th नंतर मी जॉब सुद्धा करत होतो आणि माझं हा. एज्युकेशन सुद्धा चालू होतं. मग हा. मला दोन्ही गोष्टी महत्वाच्या होत्या. मग मी काय केलं, माझं एज्युकेशन सोबत चालू ठेवलं आणि मी वीकेंड बॅचेस सिलेक्ट केलेले, म्हणजे याच्याकडून माझा कोर्स पण पूर्ण झालं आणि माझं एज्युकेशन पण डिस्टर्ब नाही झालं. बरोबर, दोन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करता आल्या. हो त्या हो हो. काळातील प्रवेश प्रक्रिया आणि आताची प्रवेश प्रक्रिया याच्यामध्ये काही फरक आहे का? त्या काळातील प्रवेश प्रक्रिया अशी होती की त्यावेळेला म्हणजे एक फक्त फरक आहे, फीस तर वाढलेले आहेत, हा. नाही असं नाही, हो, हो, हो. पण आता उलट मुलांना अजून सुखसुविधा मिळाल्या. म्हणजे त्यावेळेला आम्हाला इझिली EMI ची हे नव्हती, सुविधा सोय नव्हती. नव्हती. पण आता कसं EMI ची सुविधा सुद्धा झालेली आहे. म्हणजे पकडा कोणी मिडल क्लास व्यक्ती असेल किंवा कोणी अफोर्ड नाही करू शकत, हा. तर ते लोक EMI मध्ये पण पैसे पे करू शकतात. म्हणजे उलट आता खूप इझी झालंय म्हणजे कोर्स करायला. बरं, आता फिटनेस ट्रेनर म्हणून तुमच्या कामाचं स्वरूप कसं असतं? फिटनेस ट्रेनर म्हणून माझं कामाचं स्वरूप असं असतं की बेसिकली ह्याच्यामध्ये 2 शिफ्ट असतात. एक 6 to 2 असते, एक 2 to 10 असते. म्हणजे बेसिकली तुमची 8 ते 9 तासाची ड्युटी असते. हे एक झालं. आणि सेकंड ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट आहे की ही पहिली अशी फील्ड आहे की जिथे तुम्ही पार्ट टाइम मॉर्निंगला पण करू शकता आणि इव्हनिंगला पण करू शकता. म्हणजे मॉर्निंगला जर तुम्हाला 4 आवर्स तुम्ही वर्क करायचं तर तेही करू शकता, आणि जर इव्हनिंगला तुम्हाला 4 आवर्स करायचं तर तुम्ही तेही करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला 2 ऍडव्हान्टेज आहेत. फॉर एक्झाम्पल कोणाला आपली प्रोफेशनल लाईफ डिस्टर्ब नाही करायची, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक कोणतरी इंजिनियर आहे किंवा काहीही आहे, तर तो त्याचा जॉब करून राहिलेल्या वेळातही तो त्याचा हे पॅशन असेल, फॉर एक्झाम्पल पर्सनल ट्रेनिंग किंवा मला शिकवायचा, तोही त्याच्या अशा प्रकारे तो कम्प्लीट करू शकतो. बरोबर, बरोबर. छान. म्हणजे हे आपलं फील्ड सांभाळून, आपली नोकरी हो हो. सांभाळूनही तुम्ही पुढे जाऊ शकता. पुढे बरोबर. जाऊ शकतो. हां, बरं. तुमचा व्यावसायिक विकास मी बघते खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही BCom झालेले आहात. त्यानंतर K11 सारख्या इन्स्टिट्यूट म्हणून तुम्ही पुढचं शिक्षण घेतलेलं आहे आणि शिवाय तुम्ही पुढे जाऊन स्वतःचा चांगलं डेव्हलपमेंट करून तुम्ही मुंबई श्री, महाराष्ट्र श्री हे देखील तुम्ही हे मान पटकावलेले आहेत. तर ही जी व्यावसायिक प्रगती आहे, ती तुम्ही कशी करून घेतली? प्रवास तर खूप कठीण होता, कारण माझे गोल्सही खूप मोठे होते. त्यामुळे त्रास तर भरपूर झाला, पण मनामध्ये एकच होती फक्त जिद्द. करायचंय म्हणजे करायचंय. डोक्यात फक्त एकच होतं की आपल्या जर आई वडिलांना एक चांगलं भविष्य द्यायचंय किंवा मलाही एक जर चांगलं भविष्य हवंय, तर मला मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. मेहनत ही मला करायचीच आहे. हो. त्यामुळे ऑप्शन नाही. सक्सेस हवंय तर हार्डवर्क करावं लागणार. बरोबर. हार्डवर्क करावं लागणार. मग व्यावसायिक विकासासाठी व्यक्तिमत्वाची कोणते गुण आवश्यक आहेत? म्हणजे जे तुम्ही एवढा व्यावसायिक विकास स्वतःचा केलेला आहात, एक चांगलं रोल मॉडेल तुम्ही आहात इतरांच्या समोर. तर यासाठी तुम्ही बरोबर. कोणती खबरदारी घेतली, कोणती काळजी घेतली, कशी मेहनत केली, ते जरा स्पष्ट करून सांगा. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जे या फील्डमध्ये हवं किंवा कुठल्याही फील्डमध्ये मी मान्य करतो ते म्हणजे डिसिप्लिन. हा. डिसिप्लिन हे खूप महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल आता मला स्वतःला फिट ठेवायचंय, तर माझं हे काम आहे की मला स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला प्रत्येक 3-3 किंवा 4-4 तासाने मला माझे मील्स जे आहेत, माझं जे खाणं आहे ते इट शुड बी हेल्दी. त्याच्यानंतर असं नाही की मला समोसा खायचं मन झालं किंवा काही मला खायचं मन झालं तर मी गेलो आणि चमचमीत पदार्थ खाल्ले, असं मी नाही करू शकत. कारण जर माझंच पोट सुटलं तर समोरचा काय बोलणार, अरे ह्याचंच पोट सुटलेलं आहे, हा मला बारीक काय करणार. सो पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट येते ती म्हणजे डिसिप्लिन. यू शुड बी डिसिप्लिन. तुमचं खाणं, तुमचा व्यायाम हा वेळेवरती असायला हवा, तुमची झोप ही वेळेवरती असायला हवी. म्हणजे आज मी जे काही करू शकलो त्या एका गोष्टीमुळे, म्हणजे प्रत्येक वेळेला त्या झोन मध्ये राहिलो, मी डिसिप्लिन राहिलो आणि त्यामुळे आज मी इकडे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असं डिसिप्लिन हे खूप गरजेचं आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे डिसिप्लिन आणि प्लस हार्डवर्क, या 2 गोष्टी असेल तर तुम्हाला सक्सेस नक्की म्हणजे नक्कीच मिळणार.
100%. देव तुम्हाला देणार म्हणजे देणार. बरं. बरं, पुढच्या शिक्षणाचे काही मार्ग उपलब्ध आहेत का? पुढे पुढे काय तुम्ही करू शकता, अजून यापेक्षा अधिक काय करू शकता? पुढचं शिक्षण म्हणजे आता तुम्हाला जर या फील्डमध्ये यायचंय तर बेसिकली तुम्हाला पहिला एक ट्रेनरचा कोर्स करायचा आहे. ट्रेनर किंवा आपण पर्सनल ट्रेनर बोलू शकतो. त्याच्यानंतर इथे बऱ्याचशा, जर तुम्हाला ग्रो करायचं तर इथे बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल इथे एक स्पेशल पॉप्युलेशन कोर्स येतो. त्या स्पेशल पॉप्युलेशन कोर्समध्ये काय होतं की समजा कोणी अर्थरायटिसचा पेशंट आहे, कोणाचे स्पाईन गेलेले आहे, कोणाचे मल्टिपल इंजुरीज काही आहेत, तर मग हार्ट पेशंट आहे, ब्लड प्रेशरवाला पेशंट आहे, मग त्यांना कसं ट्रेन करायचं त्याच्यासाठी एक वेगळा कोर्स येतो. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल कोणाला ट्रेनिंग मध्ये रस नाही, कोणाला समजा डायटिशियन बनायचंय, मोस्ट ऑफ फिमेल्स मी पाहिलंय या इंडस्ट्रीमध्ये, मोस्ट ऑफ जे न्यूट्रिशनिस्ट आहेत ते फिमेल्स आहेत. कारण त्यांचा रस हा न्यूट्रिशन किंवा डायटिशियन मध्ये खूप त्यांना आवड असते. तर फॉर एक्झाम्पल एक फिमेल कम्युनिटी असेल किंवा मेल सुद्धा, मग त्यांना समजा न्यूट्रिशन मध्ये जर त्यांना जायचं तर ते लोक न्यूट्रिशनचा कोर्स करू शकतात. त्याच्यानंतर एक फंक्शनल ट्रेनिंग येते, बॉडी वेट ट्रेनिंग, स्पोर्ट्स स्पेसिफिक ट्रेनिंग, म्हणजे फॉर एक्झाम्पल क्रिकेटर्स आहेत किंवा फुटबॉलर्स आहेत, मग त्यांचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग वर्कआउट कसे असले पाहिजे, मग त्यांच्यासाठी वेगळे कोर्सेस येतात. आणि असेही अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्ही इथे एक्सप्लोर करू शकता. जर तुम्हाला ग्रो करायचे हे बरेचसे कोर्सेस करून तुम्ही स्वतःला ग्रो करू शकता आणि खूप खूप पुढे जाऊ शकता. बरोबर. म्हणजे असं आहे की पुरुषांबरोबर स्त्रियांना देखील, महिलांना देखील या इंडस्ट्रीमध्ये, फिटनेस इंडस्ट्रीमध्ये खूप महत्व आहे. आणि आता तर फिटनेसचं महत्व फार वाढलेलं आहे. म्हणजे अगदी यंगस्टर पासून ते अगदी 50+ असलेल्या व्यक्ती देखील आता स्वतःच्या फिटनेसकडे खूप अगदी सहभागी होत आहेत आणि प्रयत्न करतायत की व्यवस्थित फिट कसं राहता येईल. बरं, या क्षेत्रात काम करताना तुम्हाला कोणती आव्हानं आहेत, कोणत्या अडचणी आल्यात का तुम्हाला? अडचणी म्हणजे स्टार्टिंगला खूप त्रास झाला. मेन म्हणजे ट्रॅव्हलिंग असायचं किंवा काय वगैरे, तेव्हा मी असं विचार करायचो की लोकांना नॉर्मली ह्याच्यामध्ये होतं काय माहितीये का, की माझा जॉब आहे ना, फॉर एक्झाम्पल आता मी अंधेरीला राहतो, तर लोकांना जॉब आहे ना हे अंधेरीच्या त्याच्या घराच्या बाजूलाच हवं असतं. आता फॉर एक्झाम्पल मी ताजमध्ये गेलो तर माझा जॉब होता कोलाब्याला, पण मी ट्रॅव्हल करत होतो. तर तुम्हाला जर संधी चालून आले तर तुम्ही हे बोलू नाही शकत की मी ट्रॅव्हल नाही करणार. तुम्हाला ऑब्व्हियसली ट्रॅव्हल करायचं, तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचंय. नॉर्मली हाच प्रॉब्लेम सगळ्यांना येतो, त्यांना त्यांचा जॉब हा घराच्या बाजूला हवा असतो. पण जर तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायचंय तर तुम्हाला थोडंसं कम्फर्ट झोनच्या बाहेर यावं लागणार. हो 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 हो. बरं, या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगा? काही लोकांना असं वाटत असतं की आपणही फिटनेस ट्रेनर व्हावं, आपली देखील काहीतरी एक इमेज असावी, जशी एक इमेज असते फिटनेस ट्रेनरची, तशी इमेज असावी, असं ज्यांना वाटतं, असे जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही काय सांगा? काय सल्ला तुम्हाला या जर इंडस्ट्रीमध्ये यायचंय तर आता ही इंडस्ट्री खूप बूम करणार आहे. कारण जर कोविड नंतर, कोविडमुळे काय झालंय, लोक हेल्थ ह्या सेक्टरकडे खूप डायव्हर्ट होत आहेत. लोक खूप कॉन्शियस झाले, प्रत्येक जण आपली हेल्थची काळजी घेते. आता तुम्ही बघायला जाल तर व्हायटमिन सी हे, म्हणजे हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, मी जिम मध्ये रिकमेंड करायचो की सर मॅडम प्लीज व्हायटमिन सी घ्या, तुमची इम्युनिटी बूस्ट होईल, तुम्ही रोगांपासून लांब राहाल. पण तेव्हा कोणी ऐकायचं नाही. पण हे तेच लोक आहेत किंवा पूर्ण जग अगदी, म्हणजे लिटरली व्हायटमिन सी हे आउट ऑफ स्टॉक झालेले. म्हणजे लोक आता एवढी हेल्थ कॉन्शियस झाले आहेत, जिम्स मध्ये आता मेंबरशिप लोक वेड्यासारखे घेतात आहेत. म्हणजे कारण प्रत्येकाला आता स्वतःला फिट ठेवायचंय, मग तो 50+ असू दे का 18+ असू दे, म्हणजे प्रत्येक जण हा हेल्थच्या सेक्टरकडे येणार आहे. इनडायरेक्टली ही इंडस्ट्री बूम होणार. ही इंडस्ट्री येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये खूप बूम होणार आहे. सो दिस इज द करेक्ट टायमिंग. जर कोणालाही एंटर करायचं या क्षेत्रामध्ये तर तुम्ही, हे बेस्ट टायमिंग आहे. कारण येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये हे क्षेत्र एवढं बूम करणार आहे की मी सांगू नाही शकत. खूप 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 पुढे जाणार आहे. त्यालाच अनुषंगिक असा प्रश्न विचारते की या कोविड काळामध्ये पॅन्डेमिक सिच्युएशन जी होती, कंडिशन जी होती, ती तुम्ही कशी हँडल केली? ती बेसिकली कसं होतं, जिम्स बंद झाले इमिडिएटली, सर्व ट्रेनर किंवा पूर्ण कम्युनिटी शॉक होती की बाबा आता करायचं काय.
पण हळूहळू ऑनलाईन ट्रेनिंग ऑनलाईन मध्ये म्हणजे बेसिकली आपण कसं करू शकतो, कारण मोस्ट ऑफ शाळा असू देत, तुमच्या शाळा असू देत, कॉलेजेस असू देत, इव्हन जॉब्स असू देत, या सर्वांनी आपला प्रोटोकॉल ऑनलाईन केला. हो. मग आम्ही विचार केला की आम्ही काय करू शकतो, तर हम्म. मग आम्ही आमचा प्रोटोकॉल ऑनलाईन हलवला. मग जसं आम्ही ऑफलाईन आम्ही ट्रेन करत होतो त्याच इंटेन्सिटीने क्लायंटला फिट कसं ठेवायचं, त्याचबरोबर क्लायंटची स्ट्रेंथ कशी वाढवायची, तर मग हे आम्ही ऑनलाईन कसं करू शकतो, मग ह्याच्यावरती अभ्यास केला. आणि ते अभ्यास करून आम्ही मग क्लायंट्स लोकांना ऑनलाईन डायव्हर्ट केलं आणि ज्यांना पॉसिबल होतं त्यांना ऑनलाईन ट्रेनिंग दिली, ज्यांना पॉसिबल होतं त्यांना आम्ही ऑफलाईन ट्रेनिंग दिली. ओके. त्याचं शिक्षण घेतलं मुळात बेसिक एज्युकेशन ऑनलाईनचं, आणि मग आम्ही सुरुवात केली. बरोबर. कारण फिटनेस हा एक दिवसाची गोष्ट नाहीये, ती कंटिन्युटी आवश्यक आहे त्यामध्ये. आणि त्यामुळे इट्स अ लाईफस्टाईल. हे तुम्हाला एक लाईफस्टाईल, तुम्ही फिटनेसला आता फॉर एक्झाम्पल डाएट, तुम्ही आता डाएटला एक डाएट म्हणून घेतलात की अरे मला डाएट करायचंय, मला सकाळी 6 वाजता ओट्स खायचे, 9 वाजता अंडी खायचे, तर तुम्ही हे कधीच फॉलो नाही करू शकत. पण तुम्ही हे जर लाईफस्टाईल म्हणजे फॉर एक्झाम्पल 6 वाजता उठला, तुम्हाला हेच खायचंय, 9 वाजता किंवा 10 वाजता मला ब्रेकफास्टला हेच खायचं, तर इट शुड बी अ लाईफस्टाईल. तुम्ही जर डाएटच्या हिशोबाने घेतला किंवा फिटनेस आपलं म्हणजे बोलतो ना एक करायचं म्हणून हे करायचं घेतलं तर नाही होणार ते. तुम्हाला एक लाईफस्टाईल म्हणून ते अडॅप्ट करावं लागणार. बरं. आपल्या भारताला योगाची परंपरा आहे. हो. आणि आताचं हे फिटनेस तर योगा आणि फिटनेस याचा समन्वय तुम्ही कसा साधाल, कसं ते हँडल करू शकता? योगा बेसिकली खूप खूप चांगलं आहे फ्लेक्झिबिलिटीसाठी, तुमच्या ब्रीदिंगसाठी, इंटरनली तुम्हाला हेल्दी ठेवण्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे. योगा पण तुम्ही केलं पाहिजे. मुळात आता मीही शिकतोय की कसं करायचं ते, मीही आपल्याला अभ्यास करतोय. काळाची गरज आहे आणि प्रत्येकाने हे केलं पाहिजे. हफ्त्यातून ऍटलिस्ट तुम्ही मिनिमम 1 ते 2 वेळा तरी तुम्हाला योगा करणं गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. आणि लवचिकपणा, अंगाची मेन म्हणजे त्याच्यामुळे फ्लेक्सिबिलिटी ही खूप खूप इम्प्रूव्ह होते. बरं, दैनंदिन जीवनामध्ये आहार आणि व्यायाम याचा समन्वय कसा साधायचा? दैनंदिन जीवनामध्ये तुमचा जो व्यायाम आहे तो लोकांना खूप मुळात आता गैरसमज आहे की हफ्त्यातून तुम्ही 6 दिवस व्यायाम केलाच पाहिजे किंवा एवढं स्ट्रिक्ट डाएट केलंच पाहिजे. खूप चुकीचं चाललंय हे कॉन्सेप्ट. मुळात हफ्त्यातून तुम्ही मिनिमम, आणि अजून एक आहे की 3-3, 4-4 तास व्यायाम केलाच पाहिजे. मुळात हे सर्व काही चुकीचं आहे. व्यायाम हा कमीत कमी 45 मिनिटं ते 1 तास किंवा मॅक्सिमम 1.25 तास हा तुम्ही करू शकता. 45 मिनिट्स मध्ये सुद्धा वर्कआउट होऊ शकतो, हे पॉसिबल आहे. आणि सेकंड थिंग, गरजेचं नाहीये की तुम्हाला 6 डेज अ वीक करायचंय. तुम्ही ऍटलीस्ट हफ्त्यामधून 3 दिवस जरी व्यायाम केला तरी तुम्ही फिट राहणार, तरी तुम्ही फिट राहू शकता. हे मी नाही बोलत, हे सायन्स बोलतो, हे सायन्स बोलतंय. आणि सेकंड थिंग, डाएट असं करा की यू शुड बी हेल्दी. ग्रीन व्हेजिटेबल्स खावा, कलरफुल व्हेजिटेबल्स खावा, कलरफुल फ्रुट्स खावा. तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स मिळतील, व्हायटमिन्स मिळतील, मिनरल्स मिळतील, गुड क्वालिटी कार्ब्स, प्रोटीन, सर्व काही. म्हणजे यू शुड बी हेल्दी इटिंग करा. लोकांना आज बघायला गेलो सर्वांना माहिती असतं की हेल्दी काय, कोणाला बोलायची गरज नाही लागत की हेल्दी काय ते बाबा दाखव मला. पण प्रत्येकाला चमचमीत पदार्थ हवे असतात. ठीक आहे, 15 दिवसातून एखाद्या वेळा, हफ्त्यातून 10 दिवसातून एखाद्या वेळा, ठीक आहे, काही इश्यू नाही. पण तुम्ही रोज काही नाही काहीतरी खाताय तर ते चुकीचं आहे. म्हणजे नेहमी आपला जो आहार आहे तो जरी व्यवस्थित ठेवला, म्हणजे त्यामध्ये पालेभाज्या, फळं, आणि नेहमीच आपलं जे भारतीय जेवण आहे ते अतिशय न्यूट्रिशन पूर्ण असं आहे. त्यामुळे ते जरी व्यवस्थित घेतलं तरी सुद्धा आपल्या शरीराच्या गरजा व्यवस्थित भागू शकतात. आणि व्यायाम थोडासा केला. सॉरी, मी तुम्हाला स्टॉप करतो. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, अजून एक मला आठवलं की कर्क्युमिन म्हणून असते, हळद मध्ये असते ते हळद. आता ते असतं अँटी इन्फ्लेमेटरी, म्हणजे शरीरात काही अँटी इन्फ्लेमेशन होत असेल तर ती कमी करते. तर तुम्ही बिलीव्ह नाही करत, फॉरेन जे ऍथलीट्स आहेत, फॉरेनर म्हणजे बाहेरची लोक, ते हळदीचं स्वरूप एका सप्लिमेंट मधून घेतात. म्हणजे विचार करा की फॉरेनर्स हे आता इंडियन्स हर्ब्स युज करतात. त्याच्यानंतर अश्वगंध मुळात बनता आपल्या इथे, त्या लोकांनी अश्वगंध घेणं चालू केलंय. म्हणजे होतंय काय, आपण फॉरेन स्टाईल कडे डायव्हर्ट होतोय, पण ती लोक आपल्याकडे आता येतात. म्हणजे इंडियामध्ये सर्व काही अवेलेबल आहे, असं नाही की काही अवेलेबल नाहीये.
एव्हरीथिंग इज आपला अवेलेबल. म्हणजे आपला योगा आहे, आयुर्वेद आहे. या योगाकडे, हो. आयुर्वेदाकडे जर आपण व्यवस्थित बघितलं, तर आपण त्या गोष्टी येस. लक्षातच घेत नाही. त्या गोष्टी जर आपण व्यवस्थित बघितल्या, तर आपल्या लाईफस्टाईल मध्ये देखील अनेक गोष्टी दडलेल्या आहेत, असं आपल्याला दिसून येतं. सर, येस. तुम्ही खूप सुंदर माहिती आमच्या विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना सांगितली. इथे तुम्ही वेळात वेळ काढून ऑनलाईन आम्हाला उपलब्ध आलात तुम्ही इथे. त्याबद्दल सर्वांतर्फे धन्यवाद मानते आणि तुमची अशीच प्रगती होत राहो, अशी सदिच्छा व्यक्त करून इथे आपण थांबतो आहोत. थँक्यू सो मच. आपल्या काही शंका, अभिप्राय असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवा. तसेच या व इतर करिअर बाबत अधिक माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र शासन, युनिसेफ व आसमान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या महाकरिअर पोर्टलला अवश्य भेट द्या. हे करिअर पोर्टल इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे तुमचा स्टुडंट आयडी, इयत्ता 9वी, 10वी, 11वी, 12वी या विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट आयडी जो शाळेमध्ये उपलब्ध असतो तो घ्यायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पासवर्ड आहे 1 2 3 4 5 6. अशा तऱ्हेने तुम्ही या करिअर पोर्टलला लॉग इन करू शकता. आमच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरण वाहिनीला अवश्य भेट द्या. या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.